कांदा निर्यात बंदी कायमची संपवण्याचं धोरण सरकार बनवत आहे। देशभरात शेतीमध्ये होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी अनेकदा संकटात सापडतो। विशेषतः कांद्यासारख्या पिकाची योग्य साठवणूक न झाल्यामुळे मोठं नुकसान होतं आणि त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या खिशावर होतो। पण यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एक ठोस उत्तर मिळाले। ते म्हणजे अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यामधली कांदा बँक। कांदा बँक म्हणजे नेमकं काय आणि ती कशी काम करते या रिपोर्ट मधून जाणून घेऊयात। राहुरीच्या 110 एकर माळावर उभी ही नुसती इमारत नाहीये, तर शेतकऱ्यांच्या समृद्धीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरू शकते। ही आहे शेतकऱ्यांच्या मालकीची कांदा बँक। नुसती कांदा बँक नाहीये, तर अणु ऊर्जेवर चालणारी कांदा बँक। या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा आणि इतर शेतमाल अनेक महिने सुरक्षित ठेवता येणार आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने हा प्रकल्प सुरू करण्यात आला। विशेष म्हणजे या प्रकल्पात 149 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्यात आली। आदरणीय मोदी साहेबांचे स्वप्न होतं का शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे। दुप्पट उत्पन्न करणं म्हणजे काय, जो नासलेला शेतीमालाचा जो माल तो वाचवणं, दॅट इटसेल्फ इज अ पार्ट ऑफ प्रोडक्शन, आणि त्याला एक्सपोर्ट करून चांगला भाव मिळणं, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढ होईल। त्या संकल्पनेतून मागचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आताचे देवेंद्रजी यांनी पुढाकार घेऊन हा पूर्ण जो प्लॅन आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्रामधला जो प्रोडक्शन आहे, देशातलं प्रोडक्शन आहे 350 लाख टनाचं, रब्बी आणि खरीप म्हणून कांद्याचं। आता फक्त कांदा आपण सिंबॉलिक घेतोय, कांद्याबरोबर कांदा, बटाटा, नाशवंत माल जेवढा असेल, गार्लिक आणि जिंजर किंवा अन्य पदार्थ, पल्सेस, सिरियल्स वगैरे। लेट अस फोकस फर्स्ट अबाउट द ओनियन। या ओनियन हा सेन्सिटिव्ह क्रॉप आहे, विदाउट ओनियन देयर इज नो किचन। कांदा उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे, पण योग्य साठवणुकी अभावी 30 ते 40% कांदा खराब होतो। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं। या प्रकल्पातनं हे नुकसान थांबू शकतं। सध्या कांदा बँकेसोबत 35,000 शेतकरी जोडले गेले आहेत। लवकरच ही संख्या 1.5 लाखांच्या घरात जाऊ शकते। आपल्याला ॲट स्केल करायचं आहे, म्हणजे जर 100 लाख मेट्रिक टन जर असेल, तर किमान 10 लाख म्हणजे 10% आपण जर साठवणूक केली आणि इरिडेट केला, तर आपल्याला शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर आणि त्याला वाढ करता येईल, आणि जे किंमत वर खाली होते त्याला स्थिर करता येईल। तर त्याची ही प्रक्रिया चांगली सुरू आहे, आणि आता राज्य शासनाच्या माध्यमातून मित्रांनी अशी पॉलिसी पेपर तयार केला होता की जे कांदा उत्पादक तालुके आहेत, ज्याच्यामध्ये नाशिक आहे, येवला आहे, आपला राहुरी म्हणजे नगर, अहिल्यानगर, नंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि संभाजीनगर, तर ह्या सगळे जिल्ह्यांमध्ये किमान एक मध्यवर्ती ठिकाणी MIDC किंवा इतर ठिकाणी 50 ते 100 एकर जमीन कांद्याची बँकसाठी एकदम किफायतशीर किमतीवर किंवा अर्धे किंमतवर कोऑपरेटिव्हला देण्यात यावी। तर त्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कांदा बँक केवळ साठवणूक करत नाही, तर इथे विकिरण या अत्याधुनिक वैज्ञानिक प्रक्रियेचा वापर केला जातो। हा प्रकल्प कसा काम करतो ते बघूया। कांदा शेतातनं काढल्यानंतर तो स्वच्छ करून आणि वाळवून या प्रकल्पात आणला जातो। कांदा एका नियंत्रित चेंबरमध्ये जातो, जिथे अतिशय कमी क्षमतेमध्ये गामा किरणं सोडली जातात। या किरणांमुळे कांद्याच्या आतल्या पेशी निष्क्रिय होतात, ज्यामुळे त्याला कोंब फुटत नाही आणि तो लवकर खराब होत नाही। हे तंत्रज्ञान अणु ऊर्जा नियामक मंडळाच्या कठोर नियमांनुसार चालतं, त्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहे। या प्रक्रियेनंतर कांदा 24 ते 25 अंश सेल्सिअस तापमानात आणि 65% आर्द्रतेमध्ये साठवला जातो। यामुळे कांदा 4 ते 6 महिने ताजा राहतो आणि त्याचं वजनही कमी होत नाही। तर ह्याला जे डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट नॉट लासनगाव आणि नवी मुंबई वाशीमध्ये झालेला आहे, तर त्यातून जे प्रॉफिटेबिलिटी दिसते एक्सपोर्टसाठी, तर ती म्हणजे इकॉनॉमिक रिटर्न ह्याच्यावर खूप चांगला आहे।
तर हे स्केल वाढवता येईल असं ऑलरेडी आपल्याला आर्थिक त्याचे जे नंबर्स आहेत ते सिद्ध झालेले आहेत. जे काय गॅप फंडिंगची आवश्यकता आहे ते शासनाने एक्सपोर्ट सबसिडीमधून ऑलरेडी कबूल केलेली आहे. केंद्र सरकारनं नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर अशा इतर जिल्ह्यांमध्ये असे प्रकल्प उभारण्याचे प्रस्ताव मंजूर केले. आणि उदाहरणार्थ समजा तुम्ही अमेरिकेत जर आंबा मध्ये नासत नाही, त्याचं लाईफ वाढतं. उदाहरणार्थ आपण दरवर्षी आंबा एक्सपोर्ट करतो, वाशी प्लांट असेल आणि आमचा लासलगावचा असेल, त्यातून शेतकऱ्यांना अत्यंत चांगला फायदा होतो. अर्थात तो व्यापारी जरी एक्सपोर्ट करत असेल शेवटी अल्टिमेटली शेतकऱ्याला 2 पैसे मिळतात. परंतु आंबा तिथपर्यंत जाईपर्यंत ही दिस इज द मोस्ट डिफिकल्ट प्रोसिजर. त्यांचे इन्स्पेक्टर इथे बसतात USA, ते आपल्याला अप्रूव्ह करून ते पुढे पाठवतात. या प्रकल्पाची सध्याची क्षमता प्रति तास 30 ते 35 टन आहे, जी लवकरच 50 टन प्रति तास केली जाईल. 122 कोटी रुपयांच्या या प्रस्तावाला शासनानं मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रति किलो केवळ 1 रुपया विकिरण खर्च आणि 10 पैसे प्रति महिना साठवणूक खर्च येईल. तर त्याच्यामुळे इकॉनॉमेट्रिक्स मध्ये असं आपल्याला दिसतोय की 1-2 वर्ष जरी आपण कांद्याची एक्सपोर्ट अलाउ केलं, ज्या वर्षी आपले डोमेस्टिक प्राइसेस खूप वाढले, तरी त्याच्यातून जो अतिरिक्त उत्पन्न निर्माण होतो त्या उत्पन्नातून जे गुंतवणूक होईल आणि जे इन्सेंटिव्ह मिळतो प्रायव्हेट इन्व्हेस्टर्सला ह्याची फॅसिलिटीज तयार करायला, त्याला कायम इव्हन डोमेस्टिक कन्झ्युमरलाही फायदा होईल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल. राहुरीतील हा प्रकल्प केवळ एका जागेपुरता मर्यादित नाहीये, तर तो संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन दिशा देणारा आणि शेतीला आधुनिकतेची जोड देणारा आहे. अशी कांदा बँक जागोजागी झाली तर कांदा ना सरकारला रडवेल ना शेतकऱ्यांना. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.